माय माऊली नमस्कार. विविध कथासार ग्रंथमधून आज आपण श्री रामदास स्वामींचे मनाचे श्लोक भावार्थ अभिवाचन करत आहोत. तुम्ही सुद्धा 5 श्लोक बोला, लाभ घ्या, लाभ द्या. चला तर सुरुवात करूया. श्लोक 141 ते 145. श्री गणेशाय नमः. श्री समर्थाय नमः. म्हणे दास सायास त्याचे करावे, जनी जाणता पाय त्याचे धरावे. गुरु अंजने विनते आकळेना, जुने ठेवणे मी पणे ते कळेना. श्री समर्थ असे म्हणता की आत्मज्ञानी पुरुष शोधावा, त्याच्या चरणी लीन व्हावे, त्याच्या सेवेचे कष्ट करावे. आपले आत्मस्वरूप हस्तगत होण्यास सद्गुरूने दिव्य दृष्टी द्यावी लागते. अर्थात देहांकारामुळे अनादि आत्मस्वरूप काही केले अनुभवास येत नाही. खरे ज्ञान जिवंत असते, ज्याच्या अंतर्यामी ते जागे असते, त्याच्या मुखातून ते ग्रहण करण्यात 2 मोठे फायदे असतात. जिवंत ज्ञान जिवंत शब्दाच्या द्वारा मनापासून ग्रहण केल्यास ते चटकन आत्मसात होते, हा पहिला फायदा. तर जिवंत ज्ञान आनंदमय पुरुषाकडून घेतल्यास थोड्या श्रमाने थोड्या अवधीमध्ये पुष्कळ ज्ञान संचय करता येतो. दुसरा फायदा, ज्ञानी पुरुषाचा मुक्त सहवास मिळणे खरोखर मोठ्या भाग्याची गोष्ट. समाजामध्ये प्रत्येक पिढीत ज्ञानी पुरुष असतात. त्यांचा शोध घेऊन त्यांच्या सहवासाला राहावे, असा श्री समर्थांचा आग्रह असतो. दृश्य जगाचा शोध घेणाऱ्या विज्ञानामध्ये देखील संशोधनाच्या काही खुब्या असतात. त्या शिकण्यासाठी अनुभवी विज्ञान पंडितापाशी राहावे लागते. त्या मानाने आत्मस्वरूपाचा शोध अधिक सूक्ष्म असतो. त्यामध्ये आपल्या अंतर्यामी विलसणारे वृत्तिमय जगत अभ्यासावे लागते. त्यांचे संशोधन करणे अधिक कठीण. त्या संशोधनातील खुब्या संत सद्गुरूखेरीज कोणी दाखवू शकत नाही. इतकेच नव्हे तर वृत्तीच्या अफाट पसाऱ्या पलीकडे राहणारे आत्मस्वरूप नेमके पाहण्याची नवी दृष्टी देणे हेच सद्गुरूचे काम असते. विवेकी सदा स्वस्वरूपी करा भरावे. कळेना 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 ढळेना, ढळेना ढळे संशयी ढळेना, गळेना गळेना अहंता गळेना, बळे आ कळेना मिळेना मिळेना. माणसाने किती खटपट केली तरी त्याच्या मनातील संशय काही कमी होत नाही. त्यामुळे काही केल्या त्याला परमात्मा वस्तू कळत नाही. पुष्कळ प्रयत्न करून माणसाशी अहंता लोपत नाही. त्या कारणाने आत्म वस्तू जबरदस्तीने हस्तगत करणे शक्य होत नाही. आपण असे समजतो की श्रद्धेच्या उलट श्रद्धा असते, पण ते खरे नाही. श्रद्धा संशय एकमेकाच्या उलट. श्रद्धेने सद्वस्तूचे ज्ञान होणे, तर संशयाने सद्वस्तू आपल्यापासून दूर होते. संशय उत्पन्न होणे हा एका विशिष्ट मनोरचनेचा धर्म. ती मनोरचना जोपर्यंत कायम असते तोपर्यंत संशय आल्याखेरीस राहत नाही. तो न येण्यासाठी केलेले सारे प्रयत्न वाया जातात. मनोरचना बदलून संशय निर्मूल झाला, सद्वस्तू चटकन हातात येते. मी ज्ञाता, मी करता अशी अहंभावाची भावना जीवाला परिच्छिन्न शांत बनवते. परमात्म वस्तू अनंत. शांत जीवाने शांत राहून अनंतास गवसणी घालण्याची किती धडपड केली तरी अनंत त्याच्या हातास लागत नाही. मी परमात्म वस्तू मिळविनच या देहबुद्धीच्या भूमिकेवरून आत्मदर्शन होणे शक्यच नाही. देहबुद्धी आणि तिची कन्या अहंता या दोघींना सद्गुरूच्या चरणी ठाव दिल्या वाचून आत्मदर्शनाचा मार्ग खुला होत नसतो. अविद्या गुणे मानवा उमजेना, भ्रमे चुकले हित ते आकळेना, परीक्षे विने बांधले दृढ नाते, परी सत्य मिथ्या असे कोण जाणे. अविद्येच्या प्रभावाने माणसाला खरे काय ते ध्यानात येत नाही. त्यांच्या बुद्धीला भ्रम झालेला असतो, म्हणून तो मार्ग चुकतो. परिणामी त्यास आत्महित साधत नाही. एका माणसाने खरी खोटी पारख न करता मोहर कमरेला बांधली. ते नाणे खरे की खोटे ते काय सांगावे. माणसाच्या जीवनात तसेच घडते. मानवी जीवनात अज्ञानाचा अंमल चालतो, ही तर अनुभवसिद्ध गोष्ट. वस्तूचे यथार्थ ज्ञान नसणे हे अज्ञानाचे स्वरूप. वस्तूचे यथार्थ ज्ञान नसल्यामुळे माणसाच्या जीवनात गोंधळ झालेला आढळतो. ज्या वस्तूमध्ये जे गुण नाही ते गुण त्याच्या ठिकाणी होईल अशी समजूत माणूस करून घेतो.
या समजुतीला भ्रम असे म्हणतात. भ्रमामुळे ज्या वस्तूंना जी किंमत द्यायला नको ती त्यांना दिली जाते. येथेच माणसाचे चुकते. या चुकीच्या पायी माणसाला आपले खरे हित करून घेता येत नाही. एका माणसाने एक मोहर मिळवली. तिची पारख न करता ती कट्ट कडोसरीला बांधले. मनात भावना असती की आपल्यापाशी सोन्याची मोहर आहे. बाजारात उपयोग करण्यासाठी ती काढली, तेव्हा ती खोटी असं ठरलं. त्यावेळी त्याची फसगत झाली. अज्ञानामुळे मानवी जीवनात तसेच घडून येते. ज्या वस्तूपासून आत्महित होत नाही अशा वस्तू माणूस गोळा करतो, परंतु अखेर त्याची फसगत होते. जगी पाहता साचते काय आहे, अति आदरे सत्य शोधोनी पाय. पुढे पाहता पाहता देव जोडे, भ्रमे भ्रांती अज्ञान हे सर्व मोडे. जगामध्ये खरे काय याचा विचार करावा. अगदी मनापासून अंतिम सत्याचा शोध घ्यावा. असा शोध घेता घेता ईश्वर दर्शन होते. ते दर्शन झाल्यावर माणसाचे अज्ञान भ्रम भ्रांती सारे नाश पावतात. माणूस अज्ञानी खरा, पण मी अज्ञानी अशी जाणीव त्याच्या अंगी होय. याचा अर्थ असा की माणसाला आपल्या अज्ञानाचे ज्ञान असते. या ज्ञान वृत्तीच्या बलाने माणूस अज्ञानाचे मूळ शोधून काढतो. जगाच्या रचनेमध्ये खरे खोटे याचे मिश्रण असल्याने त्यातील खऱ्याचा शोध घेतल्या वाचून माणसाला चैन पडत नाही. श्री समर्थांचे सांगणे असे की हा जो खऱ्या खोट्याचा विचार माणूस करतो तो तात्पुरता असू नये, व्यवहारापुरता मर्यादित करू नये. आपल्या जीवनास ओलांडून त्याचे क्षेत्र वाढवता वाढवता संबंध जगाला व्यापून टाकावे. व्यवहारातील एखाद्या प्रसंगापुरते सत्य शोधून काढण्याने तात्पुरते समाधान लाभते, पण आपल्या सकट संबंध जीवनाचे जगण्याचे सत्य शोधून काढता काढता अखेर परमात्म दर्शन घडते. पाण्यावर जमलेले शेवाळे बाजूला सारल्यावर खालचे स्वच्छ पाणी जसे चमकते किंवा हिऱ्यावर साचलेले धूळ पुसली की त्याचे तेज जसे प्रगटते, त्याचप्रमाणे खोट्याचे अथवा दृश्याचे आवरण विवेकाने बाजूला सारले की सच्चिदानंद स्वरूप सद वस्तू स्वयंप्रकाशाने प्रगट होते. हेच भगवंताचे दर्शन समजावे. परमात्म वस्तू सत्य ज्ञानमय अनंत असल्याने ती प्रगट झाल्यावर अज्ञान भ्रम भ्रांती रूप प्रभावळ आपोआप अंतर्ज्ञान पावते. ज्ञान नाही म्हणून अज्ञानाचे जिवंतपण भासते. ज्ञान आल्यावर राह म्हटले तरी अज्ञान राहू शकत नाही. सदा विषयो चिंतिता जीव जाला, अहम भाव अज्ञान जन्मास आला. विवेके सदा स्वरूपे भरावे, जीवा उगमी जन्म नाही स्वभावे. अनात्म वस्तूचे सदैव चिंतन केल्याने जीवपणा प्राप्त झाला. अज्ञान अहमभाव बरोबर घेऊन जीव जन्मास येतो. आत्मान आत्म विवेकाच्या योगाने या जीवाला सतत आत्मस्वरूपात लीन करावे. स्वस्वरूप जीवाचे मूलस्थान होय, तेथे जन्माचा संबंध नाही. जगाच्या रचनेत आत्मा अनात्मा अशा दोन वस्तू आढळतात. वास्तविक आत्मवस्तू आनंदाचे उगमस्थान, पण या चुकीच्या समजुतीने जीव त्यांच्या नादी लागतो. त्यांच्याशी तो मनाने भांडला जातो. म्हणून अनात्म वस्तूंना विषय म्हणतात. विषयाच्या भोगात पराधीनता असते. भोग भोगण्यासाठी जीवाला स्वतःच्या दुसऱ्याच्या देहावर, वस्तूंवर, इंद्रियांवर, स्थलकालांवर अवलंबून राहावे लागते. त्या कारणाने जीव परिच्छिन्न बनतो. परिच्छिन्नपणा म्हणजेच अंकुचितपणा होय. मनाचे अंकुचितपणाचे प्रगट स्वरूप अज्ञान अहंकार आहे. सामान्य माणूस जन्मास येताना अज्ञानाचे अहंकाराचे बीज घेऊनच जन्म घेतो. त्याची वाढ होऊ लागली की देहाचा अहंकार नकळत उदय पावतो. अर्थात तेथे अज्ञानाची पार्श्वभूमी असतेच. अज्ञान बुद्धीमध्ये वास करते. ती बुद्धी देहबुद्धी असल्याने अतिशय अंकुचित असते. अंकुचितपणाहून बाजूला सरल्याशिवाय ब्रह्मदर्शन शक्य नाही. ब्रह्म म्हणजे जे सर्वांहून बृहत किंवा मोठे ते देशकाल वस्तूने भरलेले दृश्य ओलांडून असणारे परमात्म स्वरूप म्हणजे ब्रह्म. स्वस्वरूप ब्रह्म एकच होय. अंकुचितपणा नाहीसा करण्यासाठी अभ्यास करायला हवा. त्या अभ्यासाची अंगे दोन. विवेकाचे मन दृश्याहून काढून घेणे हे एक अंग, तर स्वस्वरूपाचे सतत चिंतन करणे दुसरे अंग. वैराग्य हे विकाराचे फल. वैराग्याने मन अतिशय सूक्ष्म. ज्या प्रमाणात मन सूक्ष्म बनते त्या प्रमाणात ते स्वस्वरूपाचे उत्कंठेने चिंतन करू शकते. अखेर ते स्वस्वरूपात लीन होऊन जाते. मन नाहीसे झाल्यावर
जीवाला अस्तित्व उरत नाही. मग त्यास जन्ममरणाचा संबंध कुठला? या ठिकाणी हा भाग संपला. पुढील भागात पुढील श्लोक बघूया. श्रवण केले तर बोला. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम.